राजूंकडे जाऊयात सीएसएमटी परिसरातून. ते सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, सीएसएमटी परिसर कायमच गजबजलेला परिसर, मुंबईतलं महत्त्वाचं स्थानक. काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये पावसाची, काय चित्र आहे सीएसएमटी स्थानक परिसरात? अगदी आपण पाहतोय, मी आता सीएमसीटी स्थानकामध्ये आहे आणि या परिसरामध्ये पाहतोय आपण का पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे, मात्र सोसाट्याचा वारा जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढच्या काही तास अशाच प्रकारची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. जर आपण हा परिसर पाहिला तर इतर दिवशी नेहमी गजबजलेला हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र आज पाहिलं तर रस्ते जे आहे ते गर्दी मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली आहे. कारण प्रशासनाने आदेश दिलेले आहे, जर काम असेल तरच घराबाहेर पडा. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी जे आहे ते मुंबईकरांनी बाहेर पडणं टाळलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की शाळांना सुट्टी दिलेली आहे, शासकीय आणि शासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी जी आहे ती कमी पाहायला मिळते, मात्र अनेक ठिकाणी आजही पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पावसाचा जोर जो आहे तो पुन्हा एकदा वाढायला लागलेला आहे. त्यासोबत सोसाट्याचा वारा सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय. रेल्वे जर पाहिले आपण तर मध्य रेल्वे सुद्धा अर्धा तास जवळपास उशिराने आहे. विशेषतः सायन दादरच्या दरम्यान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर रेल्वेला खोळंबा पाहायला मिळतोय. कारण सायनच्या पुढे काही प्रमाणामध्ये रेल्वे ट्रॅकवरती जे आहे ते पाणी भरलेलं आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढताना रेल्वेचा लोकलचा स्पीड जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय. एकूण जर पाहिलं तर आपल्याला वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. त्यामुळे पुढचे 2 ते 3 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. सर्वांनी सतर्कतेचा इशारा जो आहे ते दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावा अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील काही तास जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा जो आहे तो राहण्याची शक्यता आहे. निश्चित राजू, तुम्हाला विनंती, तुम्ही